रक्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त. नुकताच आपण पाहिलं निश्चितच डीजेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची एक चांगली धून निश्चितच या ठिकाणी ऐकली आणि आजची सुरुवात निश्चितच या ठिकाणी आपण करूया श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. आजच्या दिवसातील पहिला मॅच आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल शांतेश स्फोट झुचंद्र आणि त्यांच्या विपक्षामध्ये नायरा स्फोट टिवरी या दोन संघामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकून प्रथम नायरा स्फोट टिवरी संघानं मात्र इथे शतरक्षण स्वीकारला आहे. बॅटिंग करावे लागणार आहे शांतेश स्फोट झुचंद्र या टीमला. आमचे दोन ऑफिशियल फोन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. स्ट्राईक क्षेपणचं मिस्टर शंधूजी फरवाले, त्यानंतर स्क्वेअर क्षेपणचं मिस्टर धीरज ठक्कर. त्यानंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये गुणलेखनाची भूमिका करण्याकरता जोडले गेलेत ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय ते म्हणजेच टिवरी गावचे विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर. त्यानंतर TCP लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं मात्र टेलिकास्ट केलं जाईल. निश्चितच एक सुंदर क्लॅरिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. दोन्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं मात्र लाईव्ह टेलिकास्ट मात्र या ठिकाणी केलं जाईल. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देतोय आम्ही शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रणव अँड अविनाश ही सलामीची जोडी सामन्याला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर राज. राईट टर्म ओर द विकेट ना हा पहिला बॉल टाकण्याकरता मिस्टर राज हे मात्र सज्ज झालेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. शतरक्षक दूरवरनं निश्चितच पुढे आले होते परंतु चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांकरता षटकार. समज पहा प्रणवनं काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केली आहे अगदी षटकारानं. पुढील बॉल अखू टप्प्याची लेन बॅटला हलकासा चेंडू ब्रश होतोय. सेकंड स्लिपच्या दिशेनं चेंडूला अडवलं गेलंय. कुठल्याही प्रकारची धाव इथून मात्र घेतली जात नाहीये. चांगलं फिल्डिंग सेकंड स्लिपच्या बाजूनेही आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला. थोडासा गोलंदाज प्रेशर मध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर अखूट टप्प्याची लेन फेकली गेली आणि त्याच्यामध्ये बॅटरला बीट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात. पिंट्या त्या ठिकाणी होता. पकडतोय शेल आणि समाप्त होईल मिस्टर प्रणव ह्या खेळाडूचा खेळ आउट. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 6 आणि 6 धावा असताना मात्र पहिली विकेट डाऊन झाली आहे शांतेश स्फोट झुचंद्र संघाची. प्रणय मात्र डगआउटला परतलेत. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर अमोल. पुढील बॉल आल्या आल्या ऑन साइडला खेळले गेलेत. खाली क्षेत्र निवळलंय. चेंडू अगदी निघून जाईल. डीप लॉंग स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार.
या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सतीश समालोचक मित्र व्हॉइस ऑफ चंद्रपडा मिस्टर अक्षयजी साठम सरांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. धावफलक 4 ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय तो म्हणजेच 10 अंकांवरती. अमोल आलेत आणि निश्चितच मोठा स्ट्रोक त्याच्या पाठ मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय व्हाईट यॉर्करचा मारा केला होता आणि तो सक्सेसफुल ठरला गेला. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विकेट देखील आली आहे, त्याच्यानंतर चौकार आणि आता मात्र हा डॉट बॉल. म्हणजे सर्व प्रकारचा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला आहे. गोलंदाज राजकारण अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र जे पॉवर प्लेचं षटक होतं ते मात्र संपन्न झालंय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिस्टर राज या गोलंदाजाने धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच 10 धावा आणि एक विकेट देखील मिळवली आहे. या 10 धावा अग्रगण्य मानल्या जातील की मग नाही हे देखील आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इस 30 सर्कलच्या बाहेर 6 प्लेयर तुम्ही ठेवू शकता, 6 पेक्षा जास्त नाही. षटक क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाज अरमान याच्या हातामध्ये चेंडू हा कर्णधाराने दिला आहे. पाहूया इथून आता मात्र अरमानची गोलंदाजी कशा प्रकारे राहील. ऑन स्ट्राइक मध्ये बॅटर आहे मिस्टर अविनाश. प्रथमच स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. पहिला बॉल अरमानचा मात्र फुलटॉस होता. कव्हर पॉइंटला मात्र खेळले गेलेत. फेअर डिलिव्हरी आहे का? यस पंच, नो आहे का हे चेक करायचं आहे. स्क्वेअरलेगच्या पंचांच्या माध्यमातून इशारा आला, हा पंचांचा कॉल आहे. यस, बॅटरचा कॉल आहे. यस, फेअर डिलिव्हरी असणार आहे कारण हलकेच बॅटर देखील स्टेप आउट झाले होते. आता मात्र बॅटिंग करण्या टीमनं जो रिव्ह्यू आहे तो मात्र इथे लॉस केला. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय हा डॉट बॉल येईल. फ्री हिटचा बॉल होता. सॉरी, आमच्याकडनं देखील मिस्टेक झाली आहे. फेअर डिलिव्हरी होते आणि त्यानंतर हा बॉल देखील आपण पाहतो डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. पुढील बॉल यावेळेत हवेमध्ये स्ट्रोक खेळले गेलेत. अक्षय साठम सरांची भविष्यवाणी मात्र इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि झेलच्या स्वरूपामध्ये मिस्टर अविनाश मात्र बाद झालेत. सॉरी, अमोल मात्र ठिकाणी बाद झालेत.
संख्या आपण पाहिली तर मग 11 असताना मात्र दुसरी विकेट देखील डाऊन झाली आहे. नंबर 3 या क्रमांकावरती अमोल आले होते, मात्र ते देखील झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. आता मात्र सुनील नंबर 4 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता येत आहेत. अरमानची चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील बॉल हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बॅटर मिस झाले त्या ठिकाणी, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये ह्या 2 धावा इथून मात्र धावून पूर्ण केलेत आणि या 2 धावेने धावफलक पोचला जाईल ते म्हणजेच 13 या अंकांवरती. पुढील बॉल ओ, यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑफस्टंपचा हलकासा चेंडू बाहेर होता आणि हा चेंडू असणार आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर धावफलकावरती ही ऍड केली जाईल. धावफलक हळूहळू मात्र पुढे सरकू लागलाय. सध्या तरी आपण पाहतो या ठिकाणी अरमान या गोलंदाजाकडनं ही चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये फेकली जातीये. यावेळेस आपण पाहतोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूला अडवतील तोपर्यंत एक सिंगल धाव इथून मात्र ही पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल 15 या अंकांवरती. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोम हर्षकाची एक मोठी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. पुढील बॉल अकुल टप्प्याची लेन होती. बॉलच्या मिनिट मध्ये आले, बॉलला रेट केला आणि जबरदस्त स्ट्रोक मात्र ठिकाणी एक्झिक्यूट केला आहे. चेंडूला पाठवलंय लॉंग अनबॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. .50च्या सरासरीने 21 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती हो आमची प्रजा, कारण सिंहासनावर होते आमचे श्री छत्रपती शिवाजी महाराजा. 300हून अधिक गड किल्ल्यांवरती त्याने निश्चितच आपला भगवा फडकवला. ते म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराज. पुढील बॉल रोशन आलेत आणि पहिल्याच बॉल वरती रोशनला या ठिकाणी सफलता मिळाली आहे. सुनील हे बॅटर मात्र जातील डगआउटच्या आशयाला. इष्टांच्या मागे सुनीलचा झेल मात्र पकडला गेला. मंजित आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोशनाला मात्र पहिल्याच बॉल वरती सफलता ही प्राप्त झाली आहे. पुढील बॉल ओ, यावेळेस अजून एक दांडी गुल उजवी यष्टी उद्ध्वस्त केली आहे. क्षमता आपल्यामध्ये असलेले टॅलेंट या ठिकाणी दर्शवत असताना मिस्टर रोशन संघाचा संघनायक आहे. निश्चितच त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी घेतलं सकाळच्या सत्रामध्ये टॉस बॉक्स मध्ये. तेव्हा त्याने सांगितलं एक फायनल आमच्या नावावरती आहे साहेब क्रिकेट असोसिएशन मध्ये, त्याच्यानंतर एक उपविजेता पद आहे. परंतु आज पुन्हा एकदा इथे मात्र ते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावण्याचा प्रयत्न मात्र करणार आहेत. आणि सध्या तरी जो त्यांचा खेळ चालू आहे ना
तो खूप चांगला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र झालाय. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. कदाचित मग विकेट मिडॉनवर पाहायला मिळते की काय. साहेब क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय ही स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2026 आणि या चषकातील विकेट मिडॉन ओव्हर पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल बाकी आहे. ओ यावेळेस लेन थोडीशी मागे ठेवली होती आणि तिथून मात्र हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला रेट करण्यामध्ये यशस्वी झाला बॅटर आणि चौकार येतोय. चौकाराच्या सायना धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 25 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. इथून अजूनही एक शेवटचं स्लॉगवरचं षटक मात्र बाकी आहे. पाहूया स्लॉगवरच्या षटकामध्ये किती धावा इथून मात्र घेतल्या जातील, किती धावांचं टार्गेट हे सेट केलं जाईल नायरा स्पूट टिवरी या संघासमोर. थँक्यू सो मच. नंबर 4चं षटक टाकण्याकरता मिस्टर शशी. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर अविनाश आहेत. हो यावेळेस ऑन साईडला खेळले गेलेत. माइन्स टू कलांदा कार्पेटच्या सायनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चेंडूला उचलेल तोपर्यंत निश्चितच 2 धावा या धावून मात्र पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेला आणि पाहता पाहता ही तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यस नो वेट या 3 गोष्टींचा अगदी चांगल्या प्रकारे समावेश हा घेतला गेला आणि या 3 धावा अचूक पद्धतीने इथे मात्र पळून पूर्ण केले आहेत आणि धावफलक पोचलं जाईल 28 या अंकांवरती. वेळेस प्रवीण ऑन स्ट्राईक. ओ जबरदस्त चेंडूच्या हाताने या ठिकाणी केली गेली आहे, परंतु फलंदाज या ठिकाणी असणार आहे बाद. पण सो मच
दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि निश्चितच आपण पाहतोय थोडीशी बिकट परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या संघाची आपल्याला पाहायला मिळते. हलकासा संघाला मात्र आपण पाहिलं तर मग बॅकफुटती सोडलं गेलंय. कारण म्हटलं गेलं संघर्षाचा काल कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. इथे मात्र आपण पाहिलं तर मग एक पार्टनरशिपची गरज आहे. हा वाईट बॉल येतोय. एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप केली तर एक चांगला धावफलक उभा करू शकतायत. परंतु कुठल्याही बॅटरला मात्र मैदानाच्या आतमध्ये ती पार्टनरशिप करण्याचा चान्स दिला जात नाही गोलंदाजाकडनं. पुढील बॉल हो, यावेळेस निश्चितच आपण पाहतोय चेंडू डॉट आला होता परंतु स्ट्राईक रोटेट या ठिकाणी केली गेली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये निश्चितच फलंदाज बाद असणार आहे. पुढील बॉल यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. डीप लॉंग ऑफ लाईनच्या पलीकडे निघून गेला चेंडू. सीमा रेषा पार येतो षटकार 6. मात्र नायरा स्पोर्ट टिवरी संघाला इथून करावं लागणार आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय मान सन्मान हा निश्चितच केला जाईल. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आपण पाहतोय मान्य श्री नागेश पाटील साहेब आहेत आणि त्यांचा निश्चितच इथे मात्र सन्मान हा केला जाईल. कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र चेंडूंची सुविधा ही केली गेली आहे. या स्पर्धेचे सर्व आपण या ठिकाणी पाहतोय मान्य श्री रवींद्र ठक्कर साहेबांच्या माध्यमातून मान्य श्री नागेश पाटील साहेबांचा यथोचित सन्मान निश्चितच या ठिकाणी केला जाईल. नागेश पाटील साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं यायचं आहे. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय हा सन्मान केला जातो नागेश पाटील साहेबांचा आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्पर्धेकरता बॉलची सुविधा ही केली गेली आहे. हा सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा, तुमच्या नेतृत्वाचा. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय नागेश पाटील साहेबांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला गेलाय. त्याचनंतर जय हनुमान मास्टर ची टीम निश्चितच या ठिकाणी आहे आणि त्या सर्वांना आम्ही विनंती करतोय सर्वांनी आपण यायचं आहे. जय हनुमान मास्टर ची टीम सध्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. सर्व जे खेळाडू आहेत त्या सर्वांना आम्ही विनंती करतोय सर्वांनी आपण यायचं आहे. आपला सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल.
टिवरी गावचे विद्यमान सरपंच साहेब रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र ठिकाणी केला जातोय. जय हनुमान स्पोर्ट टिवरी मास्टर 40+ चे हे सर्व खेळाडू आणि निश्चितच आज त्यांचा दौरा कदाचित पांजू या ठिकाणी आहे. पांझू या गावाला श्रीलंका असं मात्र नाव दिलं गेलंय आणि तिथे मात्र त्यांचा आज दौरा आहे आणि निश्चितच विजय भव असंच आम्ही तुम्हाला संदेश देतोय, आशीर्वाद देतोय. परंतु सध्या त्यांचा मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी केला जातोय. टिवरी गावचे सरपंच साहेब रवींद्रजी ठक्कर यांच्या शुभ हस्ते. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. चला टॉसला या. संकेत 11 चंद्रपाडा आणि आई महामाई खोपरीपाडा टॉसला यायचं आपण. संकेत 11 चंद्रपाडा टीमचा संघनायक आणि टीम आई महामाई खोपरीपाडा. चला दोन फलंदाज आपण यायचं आहे. फील्ड सेटअप करून झाली आहे. लक्ष आहे ते म्हणजेच 37 धावांचं 4 ओव्हरमध्ये 37 धावा मात्र इथून पूर्ण करायचे आहेत. पुढील मॅच आपण पाहणार आहोत संकेत 11 आणि आई महामाई खोपरीपाडा या दोन संघामध्ये. टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर अक्षयजी साठम सर त्या ठिकाणी सज्ज आहेत. संकेत 11 संघाचा कर्णधार विपुल पाटील आपण यायचंय. साहेब प्रतिष्ठान असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. आई मामाई खोपरीपाडा संघाचा संघनायक आलाय. भव्य दिव्य आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2026 अंतिम दिवस साहेब प्रतिष्ठान अंतर्गत आजचे सर्व सामने आपण पाहतोय. बहुजन विकास आघाडी टिवरी पुरस्कृत वाघोबा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम. राकेश कर्णधार आई महामाई खोपरीपाडा संघाचा आपण बघतोय. विपुल पाटील आपण त्वरित यायचंय. एक बॉल पडण्याच्या आधी आपण या ठिकाणी आले पाहिजे. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. चला मॅच होते सुरुवात. स्वप्नील ऑन स्ट्राईक. पहिला बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये पकडला गेला झेल आणि समाप्त होईल. मिस्टर स्वप्नील ह्या खेळाडूचा खेळ आउट. जयनवान 40+ मास्टर संघ आहे आणि 11 मधून 8 ट्रॉफी या संघाने पटकावले. तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळतायत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवत आहेत. दमनपासून जेवढ्या टुर्नामेंट झाल्यात मला वाटते 11 मधून 8 ट्रॉफी 40+ जयनवान 40+ या संघाकडे आहे. विपुल पाटील कॅप्टन आले. टॉस आपण करतोय. नागेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असते टॉस. होणारा मॅच 4 ओव्हर. छापा आणि काटा. कॉलिंग करतोय संकेत स्पोर्ट चंद्रपाडा. छापा असा कॉल आलाय. छापा. थँक्यू नागेश पाटील. आपण असं नसतं व्हायचं. टॉस जिंकलाय फक्त विपुल डिसिजन कळवायचंय. क्षेत्ररक्षण
ऑल द बेस्ट. मॅच चालू आहे त्यामुळे प्रतिक्रिया नसेल तर टॉस जिंकलेला आहे संकेत 11ने अँड वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. ओ टू काउंटर बॉक्स. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट ही मिळवली गेली आहे. दुसरा बॉल टाकण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज मिस्टर संतोष. सोफ्टीन मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झाले. गोल्डन डकचा शिकार ठरले गेले. त्याच्यानंतर आपण पाहतोय नंबर 3 या क्रमांकावरती शशी हे बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू असणार आहे वाईट आउटसाइड द लेग स्टंप. डावाष्टीच्या बाहेर चेंडू यावेळेस फेकला गेलाय. वेलकम राकेश गुवारी, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये आणि महामाई स्पोर्ट खोपरीपाड्याच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळतील. राकेश गुवारी आमचे प्रियजन, आमचे मित्र. यावेळेस आडवा बॅटनं यावेळेस खेळले गेले. डिप्स करलेगच्या दिशेनं चेंडू निघून गेला सीमारेषा पार. येतो चौकार. पुढील बॉल. हो, यावेळेस अगदी इष्टांच्या समोर हा चेंडू फेकला होता, परंतु काय जबरदस्त त्याचा समाचार घेतला गेलाय. चेंडूला फाटवलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. या चौकाराच्या सायना धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेले ते म्हणजेच 9 अंकांवरती. 37 धावा बनवायच्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. शांती स्फूट जुचंद्र आणि आपण पाहतोय नायरा स्फूट टिवरी या दोन संघामध्ये ही लढाई आपण या ठिकाणी पाहतोय. संतोषाच्या खात्यातील हा पुढील बॉल. ओ, पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेळण्याची मानसिकता. प्ले अँड मिस. डॉट बॉल. हलकेसे सफल क्रॉस झाले होते. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट असा मध्ये संपर्क होत नाही. बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली आणि त्याच कारणास्तव आपण पाहतो चेंडू हलकासा मात्र उशिरा निघून गेला. पुढील बॉल. ओ, यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली होती इष्टांच्या मागे. कदाचित हा चेंडू जर अडवला नसता तर मग अगदी नॉनस्टॉप बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून गेला असता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती असेल मिस्टर दीप हा बॅटर. प्रथमच त्याला मात्र स्ट्राईक मिळाली गेली. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर दीप मात्र स्ट्राईक वरती आले आणि आल्या आल्या दीपच्या बॅट मधला हा उत्तुंग भरारी घेणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. षटकार आला. षटकाराच्या सायना धाव फलक अगदी पोचले गेले ते म्हणजेच 16 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर अजून 21 धावांची आवश्यकता असणार आहे. हा 18 बॉल आणि 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता असणार आहे हा मॅच जिंकण्याकरता. दीप याने निश्चितच
पहिल्याच बॉल ला फेस करत असताना मात्र जबरदस्त षटकार मात्र ठिकाणी पेश केला. त्याच्यानंतर शशीला देखील आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती स्वप्नील बाद झाल्यानंतर अगदी शशी आणि दीप या दोन बॅटर मध्ये एक जबरदस्त ही पार्टनरशिप 16 धावांची आपल्याला पाहायला मिळतीये. नंबर 2 चं षटक टाकण्याकरता सुनील गव्हाणे हा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. सो मच पहिल्याच बॉल वरती षटकार खेचलाय. फलंदाज आपण पाहतोय मिस्टर शशी आणि यावेळेस बॅक टू बॅक दुसरा धमाका. षटकार 6. कदाचित ह्याच ओव्हर मध्ये हा मॅच फिनिश केला जाईल की काय. आयोजकांचा वेल देखील थोडासा मात्र इथून वाचवला जाईल. ज्या अनुषंगाने ही बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल बीमरचा इशारा येतोय. एक धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. 1+1 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे सरकलाय पोहोचला गेलाय तो म्हणजेच 30 अंकांवरती. इथून 7 धावा जिंकण्याकरता अजून हव्या आहेत. बिमर चेंडू हाताला गेलाय आणि आता मात्र स्ट्राईक देखील चेंज झाली आहे. दीप आलेत स्ट्राईक वरती. दीपने देखील षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय. 6 या धावसंख्येवर तो देखील खेळतोय. इथून मात्र सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी ही केली जाईल. फ्री हिटचा बॉल. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी सन्मान केला गेला. अप ड्राईव्हचा स्ट्रोक मात्र इथून खेळले गेले मिस्टर दीप. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 31 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. 15 चेंडू शिल्लक असतील आणि इथून मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच अक्षरशः सोपा केला गेलाय. ज्या अनुषंगाने सुरुवात झाली त्याच्यानंतर आपण पाहतोय नंबर 3 या क्रमांक मिस्टर शशीनं देखील चांगला खेळ केला. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि तो पाठवलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6 आणि या ठिकाणी आपण पाहतोय मॅच देखील फिनिश होतीये. आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय तो म्हणजेच नायरा स्फुट तिवरी या संघानं. हाळक शांती स्फुट जुचंद्र तुम्ही निश्चितच सरपंच उपसरपंच 2026 मध्ये सहभाग घेतला. तुमचं देखील आभार. goes to by मिस्टर शशी. ठरले तर सामनावीर. 8 चेंडू मध्ये 28 धावा बनवल्या गेल्या. 3 उत्तुंग षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. जबरदस्त बॅटिंग
शशीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याच्यानंतर गोलंदाजी देखील आपण पाहिली तर मग खूप चांगली पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना देखील 2 विकेट शशीने मात्र मिळवले होते. चला शशी आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरता. प्लेयर ऑफ द मॅच गोes to by मिस्टर शशी. आज देखील कोल्ड्रिंकची सुविधा या ठिकाणी केली गेली. त्यांचा देखील आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. पुढील मॅच निश्चितच दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संकेत 11 आणि त्यांच्या समवेत आई महामाई स्फोट खोपरेपाडा या दोन संघामध्ये निश्चितच मायक्रोफोन ते जोडले जातील. आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ चंद्रपाडा मिस्टर अक्षयजी साटम. ओ टू कॉम बॉक्स.